मला पण आजच कारलं आणि वांग करायचं होतं. मला आवडत नाहीत ना या भाज्या, म्हणून मुद्दाम केल्या असतील. चालवलं. चल. अगं नाही नको मला. काय चाललंय? त्याच्या पाण्यात तुझं उष्ट कशाला टाकतेस? तुला जर नको होतं नव्हतं जाणार तर घ्यायचंच नाही ना आधी. अरे काय चाललंय काय तुमचं? असे का जेवताय वाघ मागे लागल्यासारखे? नाही काय नाही, जेवतोय नॉर्मल. आता कसं सांगू आईला? सावकाश जेवण जमणार नाही. लवकरात लवकर जेवण करून भांडी आवरून निघावं लागेल. आई आणि आबा लवकर झोपल्याशिवाय घरातून बाहेर निघणं अवघड आहे. मला मुळात या भाज्या आवडत नाही. आई वडिलांनी काय शिकवलं आपल्याला? एकदा वाढलेलं का? एक काम धड जमत नाही ना तुला? डोळे काय फुटलेत का ग तुझे? नीट बघून करता येत नाही? मालती, तिच्या हाताला लागलाय. तिला त्रास होतोय का हे विचारायचं सोडून तुम्ही तिला ओरडताय, चिडताय तिच्यावरती. माणसाला समजून गेला कधी शिकणारा देवच जाणे. हे घे पाणी पी. तुझ्या हाताला लागलाय ना, परत पडेल वगैरे. घे घे, नो प्रॉब्लेम. अगं एवढंच पी ना, थोडं अजून ठसका लागेल तुला. घे घे, काही नाही होत. घे घे घे. राणी राणी, काय करताय सो? चल ना, आपल्याला निघायचं ना, तयारी करायची, उशीर होतोय. असं काय करताय? अजून मालती मॅडम झोपल्या नाहीयेत. त्यांना जर कळालं ना आपण दोघं रात्री कुठेतरी चाललोय तर माहितीये ना काय करते. ते यायच मग. त्यांना झोपू द्या, मग जाऊया आपण. हो. काय ग? हा? काय झालं? काय नाही, हा. मी आयात. वाढलंस? एक काम तुला न धडपडता जमत नाही ना ग? जरा खुडबुड कमी कर ना, झोप ना बाई शांतपणे. ते झोपते. काय याशी बसल्या बसल्या झोपणार आहेस का? डोळे उघडे ठेवून झोपणार आहेस? उघड आहेस? झोप ना. हो झोपते ना.
माझ्याकडे बघत बसणार आहेस का आता? झोपायचंय ना. तू थोबाड असं बघत बसलं ना तर मला झोप लागायची नाही. आधीच गरम किती होते बाई. काय चाललंय? खुडबुड खुडबुड खुडबुड. जरा झोप की शांतपणे. तर किती भारी वाटतंय ना. हो ना. अशा चांदण्यांच्या प्रकाशाखाली सायकल चालवायला मजा येते. ते लहानपणी नाही का मुलींना असं वाटत असतं की त्यांच्या राजकुमारांना घोड्यावर बसून यावं आणि त्यांना घेऊन जावं. तसं मला असं वाटायचं की माझ्या राजकुमारांना सायकलवरून यावं आणि मला घेऊन जावं. झाली ना तुझी इच्छा पूर्ण? काय? थांबा थांबा थांबा. काय बोललात तुम्ही? का म्हणजे मी असं म्हटलं की झाली का तुझी इच्छा पूर्ण? हां मग ठीक आहे. सर माझ्या हाताला जर लागलं नसतं ना तर मीच तुम्हाला डबल सीट घेऊन गेले असते. नाही नाही, पण मी मागे नसतो बसलो. का? मुलीच्या मागे बसायला लाज वाटते? नाही नाही तसं नाही, पण ते मागे एक सीट ते अनकम्फर्टेबल होतं बसायला म्हणून. पण तू ट्राय करणार असशील तर मी बसून बघेन मागे एकदा. सर तुम्ही खूपच बदललात बरं का. जसं की? सगळ्याच बाबतीत बदललात. म्हणजे तरी जसं की? आज ना माझ्या कामाचा पहिला दिवस आहे. हा असाही तुझा आज पहिला नाही शेवटचा दिवस आहे. हा ब्लँक चेक आहे, त्याच्यावर हवी ती अमाऊंट भर आणि चालती हो इथून. आधी कसं तुम्ही फक्त स्वतःपुरतीच विचार करायचा, आता तुम्ही कायम दुसऱ्यांचा विचार करता. म्हणजे जसं की? कोणाची परमिशन घेता? हे सगळं करताना कोणाला विचारता तुम्ही? कंपनीचे काही रूल्स असतात, कळलं का? म्हणजे आत्ताच घ्या ना. आधी कसं तुम्ही कामगारांना एकदम क्षुल्लक लेखायचा आणि आता कामगार दिनाची तयारी करायला चाललाय. आधी ना तुम्ही अक्षरशः कडू 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 कारलं माहितीये मला. अजून काही नाव असेल तर तेही सांगून टाका, है ना? नाही तेच म्हणायचं होतं मला, कडू कारलं. पण आता नाही. आता काय? आता काय सांग ना काहीतरी. आता काय नाही. आता पण कारलंच आहात, पण
कडू नाहीये. चला अगो उशीर होते आपल्याला. राणी तुझं स्वप्न जे आहे ना ते आपण पूर्ण करू. कुठलं स्वप्न? इंद्र सर, बरं झालं तुम्ही आला. ही बघा, बोर्ड पण झालाय आणि मंडपाचं सगळं सामान पण आणून ठेवले. अरे वा, ग्रेट, छान काम केलंय. बरं सर, मी काय म्हणते, आपल्याला मंडप केवढा टाकावा लागेल हो? जितू दादा, सायकल घ्या बरं. आपण ना पहिले ना लेंथ आणि वेट किती ठेवायची मंडपाची डिसाईड करून घेऊया. त्यानंतर आपण त्याचे मेजरमेंट घेऊ आणि मग लागू कामाला, है ना? गोठ्या मजिर काय? अरे ते हे असतं ना, लांबी रुंदी घेऊया. चालतंय मग. द्या. सनी दादा, स्ट्रेट तिकडे जा या साईडला. बर. थोडं ये, असं पकडा, असं पकडा. थोडं राईटला जा थोडं. अहो सर, बघू कस काय लागलं. तुम्ही ना काही करायला जाऊ नका, तुम्हाला नाही जमत हे सगळं. तुम्ही काम सांगा ना फक्त, आम्ही सगळे करतो. अगं राणी, रिलॅक्स, नाही लागलं, एवढं नॉर्मल आहे ते. खूप एवढंच नाही एवढं लागलंय. काही नाही. सनी दादा या साईडला खड्डे खांदायला लागतील. 9 फुटाचं डिस्टन्स वर आपण एक्झॅक्टली खड्डा. तुम्हाला सवय नाही या सगळ्या कामाची काय. बाबा, मी काय म्हणते, सरांना जर एवढं लागलं असेल ना तर आम्ही सगळे आहे की काळजी घ्यायला. तू कशाला एवढं टेन्शन घेते? अरे नाही गोट्या, त्यांच्या हाताला अरे लागलं ना बापरे, बाबा. हा केवढं लागले. मला वाटतं रुबी हॉलला न्यायला पाहिजे त्यांना, नाही तर ससूनला कसं वाटेल. गोट्या. अगं, आम्ही सगळे आहे ना काळजी घ्यायला. खूप तोंड चालतंय बरं का तुझं. तसं काही नाही, आता कोणाला लागलं तर काळजी हा, वाटणारच आहे ना. बरोबर, लय लागले ना त्यांना. काळजी घे, काळजी घे. मला वाटतंय तुला कडू कारला आवडायला लागले. गोट्या, नाही, मी काय म्हणतो, खड्ड्यांचं ना सनी दादांना मी सांगितलंय आणि ते सॉर्ट झाले. ते सनी दादा आणि जितू दादा ते बघून घेतील. आम्हाला असं वाटतं आपण दोघं काय बघतेस, कपडा टाकायचा वरती. चल लवकर, उशीर होतोय. चल चल चल. मरणाचं गरम उतळी फार तोंडावर पांघरून घेऊन झोपली. अहो काय हो, बरं वाटतंय का? पाणी घ्यायला आलो. अहो, मला सांगायचं ना, मी दिलंच असतं ना पाणी. तू झोप, मी घेतो. बसून तरी प्या. ठीक आहे, मी आता आंबे घेऊन बाहेर जातो. तू झोप झोप. गरम करून देऊ का पाणी? नाही नको. सर, अहो हे असं कसं बांधलं होतं तुम्ही? मी नीट बांधलेलं, आता मला काय माहिती कसं पडलं. अरे
गोट्या बघतोय काय? सोडव की त्यांना, सोडव. हा काढायला लावलं होतं, आगाव टाकतोयस कुठे? अरे गोट्या काढ लवकर, काढ. घरी काढलं सरांचं. आज काय मंडप बांधून होत नाही वाटतं. हसताय का तुम्ही सगळे? चला कामाला लागा पटापट. काय मंडप बांधताय? आज रात्रीत मंडप बांधून झाला पाहिजे, कळलं ना? हसत बसले सगळे. काय माहिती कसं पडलं, मी बांधलेलं ऍक्च्युली व्यवस्थित, पण हा ठीक आहे, परत बांधूया. चला. हो. उठा, सकाळ झालीये. ए उपमाची राणी, उठ, सूर्य डोक्यावर आला. काम कोण करणार आहे? का ती पण मीच करायची आहेत? ही अशी ऐकायची नाही. उठ. उशा ठेवल्यात. ही बया गेली कुठे? मला संशय आलाच होता. इंद्रा, इंद्रा पण नाहीये. जे दोघही जण घरात नाहीयेत. आता हे 50-100 रुपयांचे गिफ्ट आणि बोनस म्हणून काही पैसे देऊन या कामगारांच्या पुढ्यात आपुलकीचं गाजर टाकतो आणि मग त्यांच्यावरच अधिकार गाजवतो. सगळ्यात आधी त्यांना खुश करतो आणि मग त्यांना मला खुश करायला भाग पडतो. सर, ते फॅक्टरीमध्ये अजून कोणीच कामगार आलेलं नाही. ठीक आहे, बघतो मी, जातो. टायमिंग मध्ये घेऊन आलोय का नाही? आपण टायमिंगचा पक्का आहे. बरं, एवढ्याला तरी टायमिंगला आला. हे काय आवाज? कामगार दिन. हो, कामगार दिन 40 साजरा करायचं ठरलंय ना. इथं आबा पण येणार आहेत, इंद्रजित सर पण येणार आहेत इथं. हो, त्याची तयारी चालली सगळी. हो बर शनी, मी तुला त्या समयचं सांगितलं होतं, त्याचं काय केलंस? हॅलो गजा, मी इथे फॅक्टरीमध्ये कामगारांची वाट बघतो, एकही कामगार आला नाहीये. काय प्रकार आहे? साहेब, तुमचा आवाज येत नाही मला. अरे त्या गोंधळातून बाजूला आणि बोल ना. ती झाली पाहिजे. काळजी करू नका, समय दिलं काम नाही राहिलं पाहिजे. आणतो. हॅलो, कुठे तू? फॅक्टरीमध्ये एकही कामगार आला नाहीये. अहो, सगळे वस्तीवरच आहेत. ते कामगारांनी ठरवलंय कामगार दिन वस्तीतच साजरा करायचा आहे म्हणून. अहो, सकाळपासून जे तयारी लावली, नुसता दुडगुत चाललाय. काय गजा, हे एवढं सगळं होईपर्यंत झोपला होतास का? नाही म्हणजे तसं नाही साहेब, मी रात्री झोपलो होतो ना, तेव्हा रात्रीच यांचं सगळं ठरलं. सकाळी उठून बघतोय तर हे मंडप बिंडप घातलेला, तयारी सगळी झालेली. अहो, या कानाचं त्या कानाला कळून दिलं नाही साहेब त्यांनी. अरे पण हे सगळं कोणी केले? तुझ्या कानावर आलं असेल ना. अजून कोण करणार साहेब? अहो, इंदिरा साहेब, राणी दोघांनी ठरवलंय सगळं. राणी प्रत्येक प्लॅनच्या मध्ये येतात. कामगार दिन साजरा करायचा ना. गजा,
मी काय सांगतो ते नीट ऐक. इंदिरा राणी कामगार दिन साजरा करतायत. शेवटची वेळ. अहो लवकर बाहेर या. अहो काय झालंय? आलो. काय झालंय मालती? कशाला ओरडताय? तुमच्या त्या राणीनी आपल्या डोळ्यात धूळ टाकून पुन्हा नको ती नाटकं सुरू केलीत. जे काही ते स्पष्ट बोलाल का तुम्ही? इंद्रा आणि त्या अवदसा रात्रभर घराच्या बाहेर आहेत. काय असं कसं होईल? तुमच्या त्या राणीनी उषा अंतरून त्यावर पांघरून घालून ती रात्रभर झोपून होती असं भासवलंय मला. तुम्ही आत्ताच्या आत्ता बघून या ती कुठे घेऊन गेले माझ्या लेकाला. जा. मी नाही तर काय मी जाऊ का? जा बरं. हे बघा आले. आलात या. आरती ओवाळते तुमची. रे आई कुठे गेली होतीस माझ्या लेकाला घेऊन? कुठे होतात दोघं रात्रभर? काय विचारते मी? बोल ना. आम्ही म्हणजे आता का ततपप होतीये? खरं बोलताना जीभ वळत नाही का तुझी? इंद्रा तू तरी खरं बोलणार आहेस का? त्या हिच्या सोबत राहून तूही खोटेपणाच करणार आहेस? आई काय बोलतेस तू? प्लीज चिडू नकोस. तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करायचं होतं म्हणून गेलो होतो आम्ही. तुझ्या वागण्याने तशी मी रोजच सरप्राईज होते रे. हिच्या सोबत राहून तू इतकं खोटं बोलायला लागलास इंद्रा. रात्रभर घराच्या बाहेर फिरायला लागलास. आधी मला विचारल्याशिवाय तू घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाहीस. आणि आता तू कुठे जातोस, काय करतोस, काहीच सांगावं असं वाटत नाही का रे? मालती कशा करता गेलो ते थेट विचारा ना. उगाच कशाला वाद घालताय? काय म्हणजे मीच वाद घालतीये? वा वा उत्तम. म्हणजे या पोरीनी माझ्या लेकाला हाताशी घेऊन तिच्या बाजूनी वळवलं. आता तिच्या इशाऱ्यांवर नाचवतीये आणि तरीही काही न बोलता मी हे सगळं शांतपणे सहन करायचं असं म्हणणं आहे का तुमचं? आई मी आता काय म्हणालो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आता जर मी तुम्हाला सांगून गेलो असतो तर ते सरप्राईज राहिलं असतं का बरं? मालती हा बरोबर बोलतोय. हो कुठे सरप्राईज? आम्ही जे प्लॅन केलंय ते सरप्राईज तुम्हाला बघण्यासाठी आमच्या सोबत यावं लागेल. इथे नाहीये. या. ठीक आहे इंद्रा. हे बघा आपण सगळेच लवकर आवरून निघूयात आता. बघूया तरी आपल्या मुलाच्या मनात काय आहे ते. चला चला वाद घालू नका. चला तुम्ही आधी चला. सर मालती मॅडम म्हणजे आबांनी आता मालती मॅडमला शांत केलंय पण तिकडे जाऊन तरी त्या खुश होतील का? नाही 100% तू काळजीच करू नको. आपण त्यांच्यासाठी जे काही प्लॅन केलंय ना रात्रभर ते बघितल्यानंतर ती नक्की खुश होईल. डोंट वरी, शी विल बी हॅपी.